आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली। आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास हायकोर्टानं मनाई केली आहे, परंतु जरांगे पाटील हे आझाद मैदान येथेच आंदोलन करण्यावर ठाम आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आलाय। हायकोर्टानं आझाद मैदानाची परवानगी नाकारल्यानंतर आता जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांची भेट घेतली आहे। जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं तब्बल अर्धा तास प्रवीण मुंडे यांच्याशी चर्चा केली। या चर्चेनंतर पुढील 1.5 तासामध्ये आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी देण्यात येणार असल्याचा दावा आता मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाच्या वकिलांकडून करण्यात आला आहे। नवीन अर्ज जो केला आहे त्या संदर्भात प्रशासन विचार करत आहे। काही वेळात परवानगी मिळेल, अर्धा ते 1 तासातही परवानगी मिळणार आहे। नवीन नियमावली काल आली आणि त्याप्रमाणे ती न्यायालयात मांडली सुद्धा। त्या पद्धतीने आम्ही अर्ज केलेला आहे। जी कृती कायदेशीर करायची ती आम्ही केलेली आहे। काल 12:30-1 च्या दरम्यान आम्ही अर्ज दिलेला आहे। काल रात्री आम्ही त्या ठिकाणी होतो, सकाळी देखील आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे। सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि चांगली बातमी अर्ध्या तासात मिळेल याची अपेक्षा करतो, असं शिष्टमंडळाच्या वकिलांनी म्हटलं आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।